आहेस. बघ कशी करते ती. गणपत, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. आता मीही बघून शिकले कशी खिचडी करतात ते. आता ही खिचडी खाऊन सखू एकदाची शांत होईल. हो. चल. काय झाले सगळे? उत्तम. पाटील आणि गावकरी अगदी खुश झाले. काहीतरी हिरावून घेण्यासाठी नव्हे तर आपल्याला कुणीतरी मदतीचा हात द्यायला आले आहेत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. किती वेळ आधी थोडे गैवरले पण नंतर मात्र अगदी उत्साहाने भारावून गेले. आमचे हे नाही का आले? नाही, बापू, पटवर्धन काका आणि माधव खरे तिघेही तिथेच राहिलेत. उद्या प्रात्यक्षिक आहे ना. छान, पुण्याचे काम केले हो. याचे श्रेय यशोदेला जाते. यशोदेने त्र्यंबक आजोबांना सांगितले म्हणून त्यांना सोनपूर गावाची अवस्था कळली. माझी हिंमत झाली नव्हती पण यशोदेने त्र्यंबक आजोबांच्या रागाची पर्वाही न करता सारे सांगितले आणि जुळून आले. आप्पा नाही आले पण नाना, बापू, पटवर्धन काका आणि बाळकृष्ण सारे लगेचच हो म्हणाले. बाळकृष्ण? हा बाळकृष्ण कोण? नाही नाही, चुकून म्हणालो. माधव खरे म्हणायचे होते. मग बाकीची मंडळी कधी यायची आहेत? नाही, ती पटवर्धन काकांची सुशीला आज दिवसभर इकडेच होती पण घरी काहीतरी कामे आहेत म्हणून रात्री तिकडेच जाईन म्हणाली. उद्या पहाटे येईल परत. अनायसे तुम्ही घरीच जात आहात तर तिला वाटेत घरी सोडाल का तिच्या? हवा असेल तर मी एखादा गडी देते बरोबर. बरे, हो ठीक आहे. बरे, मी थांबतो बाहेर. तिला पाठवा. जातो. यशोदा, यशोदा. अहो, आता काय तुम्हाला मौज वाटायला लागले का खिडकीतून बोलायची? नाही नाही, तसे नाही. आज मी बोलायला नाही आलोय. सुशीला ताईला पुन्हा तुमच्या घरी सोडायला आलो होतो. अहो, पण ती काम आहे म्हणून तिच्या घरी गेली. तुम्हीच तर सोडलेत तिला थोड्या वेळापूर्वी आणि ते तिच्या घरीच राहणार होती आज. नाही नाही, म्हणजे तिचे काम पूर्ण झाले होते तर तिने मला विचारलं की मला पुन्हा परचुऱ्यांच्या घरी सोडता का, म्हणून आलो होतो. बरे झाले. मला सुशीला ताईचे वाईट वाटते. बिचारी कशी एकटी उदास असते. तिला तिच्या सासरच्या घरीही जाता येत नाही ना. मी काय म्हणते, सुशीला ताईचे आहो तिला का नाही घेऊन जात त्यांच्या घरी? माहित नाही, जाऊ दे. मोठ्या माणसांच्या गोष्टींमध्ये आपण पडू नये. ते खरे, पण सुशीला ताई उदास असते म्हणून पटवर्धन आजोबाई उदासच असतात. आपण त्यांना काहीच मदत करू शकत नाही का? अहो, आता जगाच्या मदतीचा विडा आपण उचललाय का? तुम्हाला जिकडे तिकडे आपल्या लोकांचे वाईट वाटत असते, तसे मलाही वाटते. म्हणून तर लग्न न करता मला पुण्याला जायचे होते.
पण नाही जाऊ दिले. उलट माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून त्र्यंबक आजोबांनी माझे लग्न लावून दिले तुमच्याशी. आता तुम्ही माझ्यासारख्या विचारांच्या भुयारात बसून जगाचा विचार करायला लागलात तर झाले पानिपत. पानिपत? अहो, दुर्वांच्या आजीचा आवडता शब्द आहे. एकदा ऐका ती गोष्ट तिच्याकडून, छान सांगते. बरे, पण ऐका ना, सुशीला ताईला मदत कशी करायची करा ना जरा विचार. नानू, मला तुझ्याशी बोलायचे होते. मला नाही बोलायचंय. तुला काही करून बोलावे लागेलच. मला नाही बोलायचंय. नानू, अरे तुला कुठेही जाता येणार नाही. अरे तुला कळते की नाही, हे जे काय तू भोळ्या सुशीला बरोबर चालवलंयस ना ते ताबडतोब थांबव नानू, समजले? तू काय बोलतोस मला काही कळत नाहीये. सोड माझा हात. नाही सोडणार. किती वाईट असशील रे तू नानू, किती वाईट असशील. अरे त्या सुशीलेचं लग्न झाले आहे. आपले पटवर्धन काका चांगलेत म्हणून, नाहीतर आतापर्यंत आपल्या घरी आणि अख्ख्या गावात कळले असते. पण त्यांच्या जागी कोणी दुसरे असते ना तर तुला जिवंत सोडले नसते. हे बघ, माझा हात सोड, मला काही कळत नाहीये. अरे नानू, अरे तुला अक्कल नाहीये का? हा, घरी आप्पा, आई आणि त्र्यंबक आजोबांना समजलं ना तर तुला काय होईल याचा विचार कर. अरे त्र्यंबक आजोबा घरातून हाकलून देतील तुला. अरे नानू, तुला समजत कसं नाहीये? जरा भानावर ये, नाहीतर गोत्यात येशील. पण सुशीला माझी लहानपणापासूनची सवंगडी आहे. आता आपल्या सवंगड्यांना भेटणे हा काही गुन्हा आहे का? तू नाही का यशोदा वहिनींना भेटत होतास? म्हणजे आता भेटतोस, पण लग्नाआधीही भेटायचास की नाही? शब्द मागे घे, शब्द मागे घे, नीच माणसा. अरे नीच माणसा. अरे उठ उठ नानू, तुझ्या लबाड स्वभावा बरोबर माझ्या शुद्ध स्वभावाची तुलना करतो. उठ उठ, यशोदेचे नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? अरे नीच माणसा, हा, सुशिलेशी खेळ करून तिला टाकून देशील नंतर. प्रभाकरासारखी हिंमत नाहीये तुझ्या. हा, आणि नीच आहेस तू, नीच. मला वाचवा, भाऊ मला मारतोय. आणि हा स्वतः आपल्या पटवर्धन काकांच्या मुलीकडे म्हणजे सुशीला ताईकडे होता, त्यांच्या घरी. काय? एकटीच आहे ना ती? मी सहजच तिकडून जात होतो आणि नेमके मी पाहिले तर हा तिकडे होता. नर्मदे, भीड चेपली ना तुझी? भीती संकोच गेला ना आता? चांगली चालली शाळा? हो आई, आता गोडी लागतीये. तुला माहितीये का आई, आज प्रत्यक्ष मी सावित्रीबाईंना पाहिले. हो का? त्यांचे बोलणे ऐकून लाजेची जागा आता अभिमानाने घेतलीये. म्हणून उशीर झाला वाटतं आज यायला. हो आई. आई अगं, आज शाळेत सावित्रीबाई आल्या होत्या. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अगं बाई, केवढा तो खडतर प्रवास. आई अगं, त्यांनी शेंडगोळे झेललेत हे तर मी इतरांकडून ऐकले होतेच, पण आज त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकले तेव्हा अंगी एक अद्भुत चेतना जागी झाली बघ. जाणीव झाली की त्यांनी एक फार मोठे आणि महत्वाचे कार्य हाती घेतले, स्त्रियांना साक्षर आणि सक्षम करण्याचे. आपणही या कार्याचा एक भाग आहोत.
आई तुला सांगू का, एक तऱ्हेची ही एक लढाईच आहे बघ. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण घेऊन आपणही आपला वाटा उचलायला हवा. शोभतेस हो, बल्लाळरावांची मुलगी शोभतेस तू आता. हो आई, मी निश्चयच केलाय तसा. आई अगं, सावित्रीबाईंनी आजवर जवळजवळ 15 शाळा उघडल्या आहेत. एवढ्या मोठ्या बाई पण राहणीमान मात्र अगदी साधे. मोठेपणाचा लवलेशी नाही ग. बोलणे अत्यंत कणखर पण तरीही प्रेमळ. माझ्या पानात काय पिंड वाढणार आहात का? हो बापू, काय अभद्र बोलताय. बोलणारच. अरे जीव चाललाय माझा भुकेने, आणि भुकेनं मेलो ना तर पिशाच्या होऊन पहिली मान या सुभद्रेची धरेन, लक्षात ठेव. मला खायला आणून दे लवकर. सुभद्रा काकू खूप रडतायत. जीवाला लागेल असेच बोललेत हो बापू. त्या तरी किती सोसणार ना. आणि स्वयंपाक ही चांगलाच करतात त्या. विनाकारण शिक्का मारून ठेवलाय. तुम्ही मला इथे उपदेश करायला आलात का? त्यापेक्षा जा जेवणाचं काय ते बघा. बापू खवळलेत भुकेने. तेच सांगायचे होते हो. अलीकडे माझी तब्येत हवी तशी साथ देत नाही. तब्येतीचं कारण किती दिवस पुढे करणार आहात? पास झाले आता. अंग झटका आणि कामाला लागा. बघावं तेव्हा खंडीभर कारण तयारच असतात तुमच्याकडे. बापू काही उगाचच खवळत नाहीत. इथे पोटात भुकेने खड्डा पडलाय, पण स्वयंपाकाच्या नावाने सारी बोंब आहे तुमची. अहो, ती बरी झाले ना की करीन हो सगळे. तुम्ही रागवू नका. पण आई आणि नर्मदा बनसंना घरी आणता नाही येणार का? काय रे, असा काय येतोय चोरासारखा? काय झालं? खरे तर आहे ना, सदाभाऊ सुशिलीला परचुऱ्यांकडून पटवर्धनकडे सोडण्यासाठी गेला होता. सांगतोस काय? हा, मी खोटे बोललो आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. हा. आता मला सांग, ही गोष्ट जाऊन जर मी नारायण दादाला किंवा त्र्यंबक काकांना सांगितली तर काय होईल रे? नको ना काका, असे नको करू ना. नको नको सांगू ना. नको नको ना. भयो, आज दुपारी खिचडी अगदी छान झाली गो. एवढे रामायण घडले तरी भान ठेवून तू पटकन खिचडी तयार केलीस. बापूही शांत झाले, नाहीतर कठीण परिस्थिती झाली असती गो. माझे मनी भरून गेले. खूप खास घेताना तर मला रडूच आले. आम्हा मोठ्यांच्या तांडवात आम्हा लहान मुलांचे हाल होतात गो. पयो, सगळा भार तुझ्यावर पडतोय गो. नाही नाना, असा विचार नका आणू मनात. अहो,
तुम्ही मोठी माणसे आम्हा लहान मुलांसाठी नाही का करत प्रेमाने? मग आम्ही तेच करतोय ना. नाना, एक सांगू? तुम्ही रागावू नका. सांग. मी तुम्हाला म्हटले होते की आईच्या तळपायांना तेल लावा, तेव्हा तुम्ही रागावला होतात, असे का? तुम्हाला बरे नसताना आई कितीतरी वेळा तुमच्या पायांना तेल लावते, तुमची सेवा करते. मग आज तिला बरे नाहीये तर हे काम पुरुषांचे नव्हे बयो. का? ही कामे पुरुषांची आणि ही कामे बायकांची, हे कोणी ठरवले? परंपरेने. बयो, तुझ्या काचे उत्तर माझ्याकडे नाहीये, पण हीच पद्धत आहे, हीच परंपरा आहे. पण आईवर तुमची माया नाही का? मग आपल्या मायेच्या माणसांना मदत करणे, त्यांची सेवा करणे, याला परंपरा का नाही परवानगी देत? आणि नाना, आजीला भेटायसाठी आई किती तळमळत होती, पण तुम्ही आईला तिकडेही नाही जाऊ दिले. परंपरेने हे सांगितले आहे का? मला माहित नाही, पण बापू नाही म्हणाले म्हणून तुम्ही नाही म्हणालात, हे माहितीये मला. पण नाना, तुम्ही तर आईचे आहो आहात ना, मग तुम्ही का नाही हट्ट केला आईला गावाला पाठवायचा? काकू आजी, का ग डोक्याला हात लावून बसलेस? अजूनही बरे नाही का वाटत आहे तुला? घे, ही पेज पिऊन घे, म्हणजे तुला बरे वाटेल. त्यापेक्षा विष आणून दे, म्हणजे सगळ्यांच्याच मागची कटकट संपेल कायमची. अगं, असे काय बोलतेस? तू शांत हो. ही पेज आणली आहे ना मी, ती तुला प्यावीच लागेल. घे, पी. अगं, आईलाही पहाटे ताप भरलाय. घे, घे. तू संपव ही पेज, मी आलेच. सुभद्रा आजी, नको ना त्रास करून घेऊ स्वतःला. घे, मी तुझ्यासाठी हे चाटण केले, ते घे, म्हणजे तुला बरे वाटेल. नको मला. असं काय करतेस? तुझ्यासाठी नाही, आमच्यासाठी तरी घे. आम्ही तुझे कोणीच नाही का? घे, चाटण घे. आता बरे वाटेल तुला. जायचंच नाही मला. पण तेव्हा हातापाया पडत होते तुमच्या. नाही जाऊ दिले. अरे काय फुलसटासारखा बायकोशी बोलतोयस? कानाखाली द्या तिचे. बरोबर हो म्हणेल. दुर्दैवी आहे सार. काय म्हणालास? नाही, निघतो मी.
आम्ही उद्या येतोय म्हणून सांग त्यांना. हो. शक्यतो पहाटे निघा. रात्रीच्या प्रवासात दरोडेखोरांची भीती असते. बर, येतो. ये. पहाटे निघू, पण निघूच. जायचे म्हणजे जायचे, मला सबब नकोय. मला नाही जायचंय, मला नाही जमणार, मला नकोय, मला काही नको. वा वा, बऱ्याच दिवसाने चांगली बातमी मिळाली. मी आता श्रीमंत होणार. म्हणजे 2-2 घर, एक इथे आणि एक खेडला. आता ऐट विचारायला नको. काय? मी उमेला सांगून येते आपण इकडे काही दिवस नाही होत म्हणून. आपण? तुमचे काय काम आहे तिथे? फक्त आम्हीच जातोय. तुमची काळी सावली नको, नाही तर व्हायचे काम बिघडेल. काळी सावली? रात्री निलाजरेपणाने हात धरता तेव्हा? उलटून बोलताय, उलटून बोलताय. इकडचं थोबाड तिकडे काढून टाकेन. 2-4 दिवस नाही आहोत आम्ही, तर वेळ सत्कारणी लावा. कावेरी वहिनींकडून पदार्थ शिकून घ्या. नुसते पदार्थ नको आहेत, त्याला चव कशी येईल त्याच्याकडे लक्ष द्या. चला जा. 2-2 घर, 2-2 वा, छान. मला बघून तोंड फिरवेपर्यंत मजल गेली तुझी. कोण समजतेस कोण तू स्वतःला? आणि वय काय तुझे? हे बघ, मोठ्यांनी सांगितलेले गप्प ऐकावे. तुझा हा आगाऊपणा सतत नकोय, आणि माझ्या समोर तर नकोच नकोय. तुझ्यामुळे कायम आम्हाला बोल लागतात. आता इथून पुढे मर्यादेत राहा. मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. मला हे अजिबात आवडलेले नाहीये. तिला जेव्हा आजीला भेटायचे होते तेव्हा भेटू दिले नाहीत, आणि आता तिला बरे नाहीये तरी जबरदस्ती नेतायत. अशी धावून आलात हो सुलोचना बहिणी. हो, असे का बोलताय? तसेच कारण असल्याशिवाय का निरोप धाडणार होतात तुम्ही? मी खेडला जाते माहेरी. आता सारे सुने झाल्यावर आले हो सारे कानावर. वहिनी, आम्ही येईपर्यंत मुलांना सांभाळाल ना? इथे सुभद्रा काकूच्या व्हायचं नाही हो. हे काय विचारणे झाले का? तुम्ही अगदी निर्धास्त होऊन जा. आम्ही सांभाळू हो पोरांना, काही कमी पडू द्यायचं नाही. तुम्ही फक्त तुमची तब्येत सांभाळा. इकडची काळजी मुळीच करू नका. अरे वाटले हो ऐकून. वहिनी, मी जर परत नाही आले ना तर माझ्या पोराला सांभाळून घ्या. हो, पोर हुड आहे पण प्रेमळ आहे हो. चुकले ना तर कान धरा, पण पोटाशी घ्या. हो, काय बोलताय? तुमचाच आधार आहे हो तिला. हो वहिनी. आणि हो, सखूच्या लग्नाचा अधिकार मी तुमच्यावर सोपवते. हो, हो, काय हे? महादेव, गणपत, सखू या सगळ्यांना तुमच्या ओठीत घालते असे समजा. वहिनी आहो, कारण मी काय येतो. हो, काय बोलताय राधा वहिनी? हे काय बोलणे झाले का? असे निर्वाणीचे बोलणे बरे आहे का? काही होणार नाहीये तुम्हास. मला ठाऊक आहे तुमची तब्येत बरी नाहीये. आई वडिलांची आठवण येते म्हणून मन हळवे झाले.
परंतु असा अभद्र विचार मनात सुद्धा आणू नका हो. काही होणार नाही तुम्हास. नाही तरी पण मला वचन द्या. नाही नाही हे काय बोलतेस. तरी पण मला वचन द्या. वहिनी मला वचन द्या. दादा वहिनी शपथ आहे तुम्हाला माझी. दिले वचन. परंतु ध्यानात ठेवा तुम्ही परत येणार आहात. आई आई बापू बैलगाडीत बसलेत. लवकर बोलवतायत तुला. हो आलेच. त्यांना म्हणावं देवाला नमस्कार करून येते. माझे मोठे काम केले हो, तरीही त्रास करून घेऊ नकोस. सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे असणार आहे. हो आई, मी हे सगळे करेन. तू हे सगळे असे का बोलतेस की पुन्हा कधीच मला भेटणार नाही असे. काही नाही गो. खूप वर्षांनी तुम्हा मुलांना अशी एकटी सोडून जाते ना, म्हणून असे बोलते. हा तुझ्यासाठी बाळकृष्ण, हा तुझे रक्षण करेल आणि पुढे तुझ्या पोटी येईल हो, तेव्हा तुझे यशोदा नाव सार्थक कर. आई पण ह्या सगळ्याला तर अजून खूप अवकाश आहे. तू आत्ताच का बोलतेस असे. आई आई बापू खूप चिडलेत. लवकर बोलवतायत तुला. चल. येते मी. सांभाळिले हुलागत श्वास होनी. उशीर होतोय ना. आईला उशीर होतोय बा. आईला उशीर होतोय. ये बा. शब्द भासेरिता तिच्या वाचुनी. आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात. ममतेचा दीप आई ठेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची. काय रे रघु, बरायस का आता. बराच म्हणायचंय. आणि नसलो तरी कोणाला फरक पडणार आहे का असं वाकडं बोलतोस. बरं
गोदा सावरली का आता? नाही, इतकं सोपं आहे का ते? अरे दिवस रात्र बोलणारी बाई आता गप्प पडून असते. शेवटी काळ हेच औषध आहे सगळ्या दुःखावर. काही दिवस गेले ना की हळूहळू होईल सगळं नीट. माहित नाही, पण मला वाटतं आता वेळ आली आहे. वेळ? कसली वेळ? वाटण्या करण्याची. रघु? हो, त्र्यंबक काकांशी बोलून वाटण्या करूयाच. मला नाही वाटत गोदा आता या घरात राहील. आणि खरं सांगू ना तर माझी इच्छा नाहीये. कायम दुय्यम वागणूक, सतत तुझा भाव, आणि आता तर गोदेला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यापर्यंत मजल गेली म्हातारीची. आडाण्यासारखं बोलू नकोस. बोललो नाही मी, पण त्या गणूगड्याच्या बायकोकडून मला सगळं समजलंय. गोदा चुकीचं फळ खात होती एकसारखं. झालं म्हणजे आता सगळं खापर तुम्ही गोदेच्या माथी फोडणार. वा 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 दादा, हाच तुझा भाऊ म्हणतो ना, तो हाच. आम्हीच कायम चुकीचे आणि शहाणे काय ना ते फक्त तुम्हीच. किती नीच माणसं आहात रे तुम्ही. नाही नाही, मला नाहीच राहायचंय तुमच्या बरोबर. आता वाटण्या कराच. अजिबात जमणार नाही ते. अजिबात जमणार नाही. एवढा प्रवास कसा झेपायचा त्यांना, मला तर काळजीच वाटते. आई बापाला भेटायला तडफडत होती तेव्हा बांधून ठेवली होती ते खुंटाला. का तर यांना तिन्ही त्रिकाळ तिच्या हातचा सुगरा स्वयंपाक हवा होता ना गिळायला. किती हातापाया पडली होती, पण नाही म्हणजे नाही पाठवले तिला. आणि आता लोण्याचा गोळा खायला गेलेत बोके. राधेचे घर सोने नाणे मटकवायचे ना, तिची पर्वा कुणाला आहे? ती जगो वा मरो, आपल्या कामी येते ना, बास झाले. मटकवायचे ना, एवढाच विचार करतो तो शंकर बापू नावाचा खवीस. बायकांना तुच्छ लेखायचे, वाटेल तसे बोलायचे, हिणवायचे. दुसरे येते काय त्यास? मी तर वाट बघते कधी अलवणात जाते याची. सुभद्रा वहिनी, काही आश्चर्य नका वाटून घेऊ. तो खवीस आहेच त्या लायकीचा. त्या राक्षसाने गरोदर केले मला. सुभद्रा वहिनी, अहो अहो आता काय सांगायचे. उगाच नाही त्याला शिव्याशाप देत मी. त्याच्यापासून सुटका होण्याची वाट बघते मी. वहिनी, सांभाळा स्वतःला. आता उमेचे लग्न झाले आहे, तशी काही जबाबदारी नाही. मी मेले तरी हरकत नव्हती, पण राधेकडे बघून वाटले की उद्या ही आडवी पडली तर मुलांचे काय, म्हणून तग धरू नये, सांभाळून राहते. अजून त्या नतद्रष्टाला सांगितलेले नाहीये मी. मुलं कुठे आहेत? ते खेळतात बाहेर. बरे झाले हो, राधेने सुलोचने सांगितले मुलांना घरी घेऊन जा म्हणून. गेलीये बिचारी माहेरी, पण आई बापा विना रिकाम घर पाहून तिला ब्रह्मांड आठवेल. असो,
यशोदे, सुभद्रा काकूला म्हणावं एकटी कशाला राहते, इथे ये ना. काय करते काय एकटी ती? ते सुभद्रा आजी आता तिचे दागिने स्वच्छ करते बहुतेक. आता गोदा काकू पण तिकडेच गेल्या. तिकडे गेली म्हणजे काहीतरी घोटाळा करणार. मला जाऊन तिकडे लक्ष दिलं पाहिजे. तशी सुभद्रा खमकी आहे. आमची ही सुद्धा काही कमी नाही. हा, एखादा दागिना लंपास करायची काही सांगता येत नाही. मी आलेच.